हा मम्मा बोल. काय ग काय 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 चाललंय काय तिकडे? त्या अर्पिताच्या आणि तिच्या नवऱ्याचं भांडण मिटलं का ग? गे इथे आहे ना नुसती ती आदिरा जाती आपली इथे तिकडे सारखी यायला बघते. मी सारखं तिला थोपून धरलंय. म्हटलं कशाला तिला पाठवायचं उगीच. काय झालं सांग जरा, तिकडचं काय आहे सांग जरा. ते ना भांडण मिटलं नाहीये, उलट अजून वाढलंय. का बोलतेस? ते समर जिजूंनी ना अर्पिताताईंना खूप जोराची स्लॅप केली. शाबास. का 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 मम्मा तुझा ना विश्वास बसणार नाही. अर्पिताताई नाही का आपल्याला सांगायची की तिचा खूप छळ होतोय सासरी वगैरे. ऍक्च्युली ना असं काहीच नाहीये, सगळं उलट आहे. म्हणजे तीच छळ करायची तिच्या सासरकडच्यांचा. काय म्हणजे काय केलं काय तिने? काय केलं काय तिने ना तिच्या सासूचा हात सुद्धा पिरगळला. ते ना वण दाखवत होते आम्हाला. अरे देवा माझ्या कर्मा, काय सांगतेस काय? बरं नंतर बोलते. ठेवते हा मम्मा, बाय बाय. ताजी बातमी. रोज थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनी आज हेल्प केली नसती ना तर नेहमीप्रमाणे खूप मोठी भांडणं झाली असती. ऐका, ताजी बातमी आहे, ताजी बातमी. ज्या बहिणीसाठी एवढी धावत धावत जाऊन तिला सपोर्ट करणार होतीस ना, हे सगळं सोडून तिनं काय दिवे लावलेत माहित आहे का? सासू सासऱ्यांना छळते हिची बहीण अर्पिता. सासूला मारलो. समर, मी जरा बोलू का? प्लीज बोला तुम्ही. असं परवानगी घेऊ नका. आणि प्लीज. हे बघा, अर्पिताच्या हातून चूक झाली यात काहीच शंका नाही, पण काही झालं तरी ती आमच्या घरची सून आहे. रागाच्या भरात कदाचित तिच्या हातून असं झालं असेल, पण त्यासाठी आम्ही काही पोलिसांमध्ये तक्रार करून तिला जेलमध्ये वगैरे पाठवणार नाही आहोत. हो समर दादा, जे झालं ते झालं. आम्ही अर्पिताला माफ करतो. बघ अर्पिता, इतकं घाणेरडं वागलीस तू या सगळ्यांची, इतकं नुकसान केलेस या सगळ्यांचं, तरी सुद्धा ते तुझ्याशी माणुसकीच्या नात्यानेच वागतायत, अजूनही प्रेमानेच वागतायत. त्याने तुला माफ केलं तुझी लायकी नसताना. काय ग अशी काय बघतेस? नजर खाली कर. इतकं सोन्यासारखं कुटुंब आहे आणि त्यांच्या विरुद्ध जाताना तुला काही लाज नाही वाटत का ग? आणि अर्पिता, ही तुला शेवटची वॉर्निंग. परत चुकून जरी तू असं काहीही वागलीस ना, गाठ माझ्याशी, इतकं लक्षात घे. नाही नाही समर, हा असं नाही वागणार. मी 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 समजवते तिला. पण प्लीज 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 हा विषय आता इथेच संपवूया. प्लीज प्लीज. चल चला रूम मध्ये जाऊया. चल. थांब. विषय संपला नाही अजून. माझं बोलणं नाही पूर्ण झालंय. आता काय झालंय समर? म्हणजे नाही कळलं. आशिष आणि त्याच्या आई वडिलांनी खरोखर मनाचा खूप मोठेपणा दाखवलाय आणि इतकं घाणेरडं वागून सुद्धा त्यांनी अर्पिताला माफ केलंय. पण मी नाही माफ केलं, कारण आई वडिलांसारख्या असणाऱ्या सासू सासऱ्यांचा तिने अपमान केलाय. ती तुरुंगात जाणार नसली तरी सुद्धा तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. आता कसली शिक्षा समर? यांनी माफ केलं ना मोठ्या मनाने, मग तूही माफ कर ना तिला. केलं ना, पण तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे काकू. फुकट काहीही न करता तिला मिळालेली माफी आहे ती, कारण तिने अजून सॉरी म्हटलंच नाहीये. हे असं तोंड फिरून काही होणार नाही अर्पिता. माफी तर तुला मागावीच लागणार आहे. आणि तेही तुझ्या सासरच्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी माग त्यांची.
म्हणता की तुझ्याकडनं चूक झाली आणि तू परत असं कधीही करणार नाहीस. काय? मी असलं काहीही करणार नाहीये. नाही करणार म्हणजे काय समजतेस कोण तू स्वतःला? कुठे तो कोडगेपणा तुझ्यामध्ये? स्वतः चूक करायची, गुन्हा करायचा आणि वरती माफी मागायची नाही? बऱ्या बोलणे जेवढं सांगतो तेवढं कर. माफी मागते माफी मागते. हाणामारी पिरगळला असा हात तिने माहितीये का? व्हॉट? हो. आणि ऐक, लक्षात ठेव, हे जर तू माझ्या बरोबर असं काही करायचा प्रयत्न केलास ना, सहन नाही करणार मी. हा, मी आधीच सांगून ठेवते. मी अशी नाहीये. हा, मी खपून घेणार नाही. काय रोहन, आधी सगळ्यांच्या समोर सांगून ठेवते मी. हा, काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. कोणी सांगितलं तुला हे सगळं? सुष्मितानं सांगितलं. सुष्मितानं सांगितलं? आणि तू विश्वास ठेवलास तिच्यावर? मग काय विश्वास? अच्छा, तुम्ही कशाला विश्वास ठेवणार सुष्मितावर? तुम्ही तर तुमच्या लाडक्याच मानंदीवर विश्वास ठेवणार ना. तिनंच उघडं पाडलंय हिच्या बहिणीला. विचारा जाऊन. तिनेच केलंय सगळं. तिला कळलं सगळं ना. मग लक्षात ठेव, वाण नाही पण गुण असा पटापट लागतो. तू जर माझ्याबरोबर तुझ्या बहिणीसारखं वागायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. हा, लक्षात ठेव. मंदा, तोंड सांभाळून बोल. आधिरा मुळीच तिच्या बहिणीसारखी नाही. हा विषय कशासाठी वाढवतोयस ग तू? हा? आणि घरामध्ये पाहुणे आलेत ना, या विषयावर आपण नंतर बोलू शकतो. त्यानंतरच्या आधी जर काही झालं तर छळ कोणाचा होणार आहे? माझाच ना. शी, कसं वागतात बाई मोठ्या घरातली माणसं. असं वागतात म्हणजे कसं? आपल्या सासूचा हात असा जोरात पिरगळला हो तिच्या बहिणीने. असं करतात काय कधी? बिचारी म्हातारी बाई, अंगामध्ये दम नाही म्हणून तिला असं करायचं का? हे तुमच्या घरामध्ये म्हणजे सासू सासऱ्यांशी कसं वागायचं, ते मोठी माणसं आहेत ना. मोठ्यांशी कसं वागायचं वगैरे काही शिकवलं जातच नाही ना, है ना? तिच्या सासूच्या जागेवर जर मी असते ना, त्याच वेळेला झिंजत धरून बाहेर हकलली असती ना, पटणीवर आली असती. हॅलो, एक्सक्यूज मी. काय अशा उभ्या राहून काय ऐकताय? सॉरी आमचं ना सहज कानावर पडलं. हो, मंदाताईंचा आवाज मोठा आहे ना. पण काय हो, खरं आहे का हे? हिच्या बहिणीने हिच्या सासूला मारहाण केली का? मंदाताई, सांभाळून राहावं लागणार आहे आता तुम्हाला. ओ हॅलो, आमच्या फॅमिली मॅटरमध्ये ना खूप असण्यापेक्षा ना तुमच्या घरात काय चाललंय काय नाही तिकडे लक्ष द्या. माइंड युअर ओन बिझनेस. ओके? बाई ही तर चिडली. नाही, मी चिडलेच नाही अजून काकू. मी चिडेन ना तेव्हा तुम्ही मला हँडलही नाही करू शकणार. सो बेटर तुम्ही जे काय मीटिंग का काय ते बिशी करायला आलात ना, ते पटकन आवरा, चहा भजी खा आणि इथे लवकर निघा. पण खबरदार, माझ्या फॅमिली बद्दल काही बोलायचं नाही.